कॉजवेवरून पाणी देखील वाहू लागलेलं आहे। भूगावच्या मधलीवाडीतील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटलेला आहे। तिथली दृश्य आपण सगळी पाहतोय। सध्या राजापूरमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि या सगळ्याचा फटका भूगावामध्ये कॉजवेवरून पाणी वाहू लागलाय असा झालेला आहे। भूगावच्या मधलीवाडीतील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडी या तिन्ही गावांचा सध्या संपर्क तुटलाय। तर अर्जुना आणि कोदवली नद्यांनाही पूर आलेला आहे। कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरती पोहोचली आहे। राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलेलं आहे। राजापूरमधील व्यापाऱ्यांनी आता वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत। राजापूरमधील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर या मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गालाही फटका बसलाय। लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली आहे। 9:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। महामार्गावरती सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। महामार्गावरती कोसळलेली दरड बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर यंत्रणा वाकेड घाटात दाखल झालेली आहे आणि याचा परिणाम वाहतुकीवरती झाला आहे, कारण की एकेरीच वाहतूक आता सुरू आहे। निकृष्ट कामाची पावसानं चांगलीच पोलखोल केलेली आहे। पावसामुळे रत्नागिरीतलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। संततधार पाऊस कोसळतोय आणि म्हणून नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे, ज्याचा फटका संगमेश्वरला बसलाय। संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरलंय, नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। बाजारपेठेतली रामपेठ बाजारपेठेतली दृश्य आहे, जिथे मुख्य रस्ताही दिसत नाहीये, पाण्याखाली तो गेलेला आहे। वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। वगैरे आता पाणी वाढत आहे, तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन शिफ्ट केलेलं करावे माहितीला आहे। पाण्याची पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास इशारा दिलेला आहे। त्यातून नागरिकांनी आपापल्या घरी व्यवस्थित राहावे ही नम्र विनंती। तर रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील धामणी, संगमेश्वर इथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या एक हॉटेल त्या मार्गावरती ज्याला पूर्ण पाण्याचा वेढा बसलेला आहे। पाणी भरल्यामुळे लॉजसह हॉटेलचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। सध्या रत्नागिरीतली दृश्य पाहतोय, पावसाचा जोर वाढतोय आणि त्यामुळे शास्त्री नदी आणि असावी नदी पात्राबाहेर गेली आहे। पुन्हा एकदा लांजा तालुक्यात आपण आलेलो आहे। गुहागर, संगमेश्वर, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जगबुडी आणि कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरती पोहोचली आहे, तशीच ती वाहती आहे। आपले प्रतिनिधी अमोल कलया आपल्यासोबत थेट रत्नागिरीतून जोडले गेलेत। अमोल, रत्नागिरीतली अनेक दृश्य आपण सध्या पाहतोय। पाण्याखाली संपूर्ण भाग गेलेला आहे, इशारा पातळीवरती नदी पोहोचली आहे। नेमकं सध्या तिथले लोक जे आहेत ते भीतीच्या वातावरणात वावरताना दिसत आहेत का? काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढलेला पाहायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे। काल रात्रीपासूनच पावसाचा जोर जो आहे वाढलेला, त्यामुळे राजापूर असेल, संगमेश्वर असेल, चिपळूण असेल या सर्वच भागामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार कोसळताना पाहायला मिळतो। याचा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाला देखील बसलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती वाकेड येथे दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक जी आहे ती काही काळ ठप्प झाली होती। मात्र या ठिकाणी आता वाहतूक एकेरी सध्या सुरू असल्याची चित्र
चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी यंत्रणा पोहोचलेली आहे आणि दरड हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्याचबरोबर संगमेश्वरमध्ये देखील पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे, दुकानामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे, त्याचबरोबर काही घरांमध्ये देखील या ठिकाणी पाणी शिरलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। इथल्या व्यापाऱ्यांना जे आहे ते इथल्या नागरिकांना जो आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे आहे ते दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याचबरोबर पाणी देखील अनेक ठिकाणी भरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। पावसाचा जोर जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं। राजापूरमध्ये देखील कोदवली नदी जी आहे ती इशारा पातळीवर वाहते, त्यामुळे बाजारपेठ राजापूर बाजारपेठेमध्ये जवाहर चौक आहे त्या ठिकाणी देखील पाणी यायला सुरुवात झालेली आहे। तिथल्या देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत जगबुडी नदी असेल, शेरमध्ये जगबुडी नदी असेल, सासरी नदी असेल त्या कोदवली असेल, त्या सध्या इशारा पातळीवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या नद्या धोक्या पातळीच्या वरती वाहतील आणि आणखी पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आपण पाहतोय सध्याची दृश्य दाखवत आहेत की पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून नागरिकांनी सतर्क राहणं, त्यांनी आपली काळजी घेणं असं आवाहन आता केलं जात आहे। धन्यवाद। सविस्तर अपडेट आपण दिले। रायगडमधून एक मोठी बातमी सध्या समोर येते। माणगाव रायगड मार्गावरती दरड कोसळलेली आहे। घरोशीवाडी पळसगाव या मार्गावरती दरड कोसळल्याचं पाहायला मिळत आहे आणि दरड कोसळल्यानं दगड माती सगळं काही हा मलबा आहे तो रस्त्यावरती आला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे। कोकणामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आणि त्याचा फटका आता मार्गांना बसताना आपण दिसतोय। ठिकठिकाणी दरडी कोसळल्या जात आहेत। रत्नागिरी असो, रायगड असो, सगळीकडे सध्या रस्त्यांवरती दरड कोसळते। तर वसई विरार शहरातही अगदी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि त्याचा जोर आता वाढलाय। शहराच्या सखल भागांतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे आता याचा थेट फटका शहराच्या वाहतुकीवरती झालाय। या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना मार्ग काढावा लागतोय। आपले प्रतिनिधी मनोज तांबे यांनी या सगळ्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय, पाहू। वसई विरार शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। यामुळे वसई विरार शहरातील सकल भाग हे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या उभा आहे विरार पश्चिमेकडील जैन मार्ग या ठिकाणी। या ठिकाणचा जो मुख्य रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। यामुळे कुठेतरी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठा वाहनांची रांगा असतात, मात्र पाणी भरल्यामुळे कुठेतरी वाहनांमध्ये देखील नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी हरेक वर्षापासूनच पाण्याची समस्या आहे ती उद्भवलेली आहे, मात्र महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या नागरिकांच्या आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता महानगरपालिका प्रशासन हे पाणी कसं निचरा करे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज तांबे, साम टीव्ही, विरार। वसई विरारची आपण परिस्थिती पाहिली, आता ही परिस्थिती तुम्ही पाहताय कोल्हापुरातली। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात अनेक भागात पावसानं सुरुवात झाली। जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि म्हणून शहरात असणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावर सुद्धा पुन्हा दुसऱ्यांदा पाणी आलेलं आहे। राजाराम बंधाऱ्यावरती पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली गेली आहे। कोल्हापुराप्रमाणेच मुंबईत सुद्धा रात्रीपासून पाऊस पडतोय आणि त्यामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती आता मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बोरीवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव तसंच मालाड या 5ही ठिकाणी, या 5ही परिसरांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। एकीकडे रस्ते जाम झाले, दुसरीकडे लोकल आणि रस्ते वाहतूक धीम्या गतीने होताना दिसतीये। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे, तर ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा वाहतूक मंदावली आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हे दृश्य अजून जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे।
मुंबईच्या गिरगावात रस्ता खचला आणि म्हणून बेस्टची बस 5 फूट खड्ड्यात अडकली आहे। गिरगाव मेट्रो स्टेशन जवळ हा अपघात झालाय। सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाहीये। मात्र या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। MRDAच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याचा आरोप इथल्या प्रवाशांनी स्थानिकांनी केला आहे। आणि तसा नसे घेऊन इकडनं पाटील कुठे बस खड्ड्यात पडल्याचं आपण पाहतोय तर कुठे थेट रेल्वेला धावत्या रेल्वेला आग लागली आहे। होय, दौंड पुणे रेल्वेला आग लागली आहे आणि त्याची दृश्य तुम्ही सामवरती पाहताय। द बर्निंग ट्रेनचा हा थरार आहे। सकाळी 7:05 दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दुर्घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचंही वातावरण निर्माण झालं होतं। तर डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली आणि त्याच वेळी एक प्रवासी या टॉयलेटमध्ये अडकला होता। दरवाजा लॉक झाला, त्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता। मात्र इतर प्रवाशांनी वेळेत टॉयलेटमधून त्या प्रवाशाला बाहेर काढलं। टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला। हे लक्षात आलं की लगेच गाडीत असलेल्या काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखलं आणि त्या दरवाजाकडे धाव घेतली। काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं, त्याचा जीव वाचवला। तर थेट बुलढाण्यात आपण आलोय। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। खामगाव तालुक्यातल्या आंबेटाकळी शिवारात केळीचं पीक अक्षरशः जमीनदोस्त झालंय, ज्याची दृश्य आपण आमच्या स्क्रीनवरती पाहतोय। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं कळतंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं असा हिरावून घेतला म्हणून शेतकरी हवालदिल झालाय। आता या सगळ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ व्हावे आणि वेळेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी इतकीच माफक अपेक्षा हे शेतकरी व्यक्त करतात। जळगावातही नुकसान झालेलं आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यात वादळी पावसाचा फटका फळबागांना बसला। पावसामुळे अंदाजे 750 हेक्टरवरील फळबागांचं कोटींचं नुकसान झालंय। तब्बल 3 कोटींचं नुकसान झाल्याचं कळतंय। सर्वाधिक फटका हा केळी पिकाला बसलाय। तर महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे आता सुरू करण्यात आले। काय पर्याय आहे अजून आपल्याला याला काय पर्याय आहे अजून राज्यातली परिस्थिती आपण जाणून घेतोय। मात्र आता केदारनाथमध्ये काय सुरू आहे हे देखील पाहूयात। अगदी 2 दिवसापूर्वी केदारनाथमध्ये अपघात झाला होता खराब हवामानामुळे आणि आता त्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। केदारनाथला जाणारा पायी मार्ग जो आहे त्यावरती मातीचा ढिगारा आलाय आणि म्हणून अडकले तिथे अनेक भाविक। काही काळासाठी हा मार्ग थांबवण्यात आलाय। लाखो भाविक सध्या केदारनाथच्या दर्शनासाठी आलेत। मात्र हा मार्ग थांबवल्यामुळे तिथे मातीचा ढिगारा आल्यामुळे भाविक जे ते याच ठिकाणी अडकले। केदारनाथ नंतर थेट कर्नाटकात आपण येतोय। कर्नाटकात मुसळधार पावसामुळे थेट भिंत कोसळली। कर्नाटकच्या मंगळूरमधली ही दृश्य तुम्ही पाहताय। भिंत कोसळतानाची दृश्य CCTV मध्ये कैद झाली होती। तर भिंतीसह विजेचा खांबही कोसळला आणि या दोन्ही झटक्यांमुळे आपण पाहतोय की मोठा अपघात झाला, दुर्घटना झाली। यामध्ये 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला। तर एकंदरीतच देशभरामध्ये आपण पाहतोय की अपघाताचं सत्र सुरू आहे। पावसामुळे कुठे अपघात होत आहे तर दुसरीकडे विमानात सुद्धा मोठा अपघात होताना दिसतोय। आता बातमी लखनौमधून आहे। लखनौ विमानतळावरती एक मोठी दुर्घटना अगदी होता टळलेली आहे। विमानाच्या लँडिंग वेळी चाकात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे मोठी दुर्घटना होणार होती। कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मात्र ही दुर्घटना टळली। विमानात 250 प्रवासी होते आणि सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, कारण की दुर्घटनाच आधीच टळली आहे।
नागपुरातून बातमी समोर येतेय की सावनेर तालुक्यातील वाकीलगतच्या द्वारका वॉटर पार्क इथे कामठीतल्या एका कुटुंबाला बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली आहे। संबंधित कुटुंबियांना तब्बल 1.5 तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 2 महिलांना अगदी बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या घटनेबाबत पाटण सावंगी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मारहाण झालेल्या कुटुंबियांनी खापा पोलीस आणि डायल 112 यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही कुठलीही मदत मिळाली नाही असा आरोप केलाय। काय झालं आपण पाहतोय, नागपूरच्या वाकी इथल्या द्वारका वॉटर पार्क मध्ये बाउन्सर करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय। घरोटे, शिंदे, घाटोळे या कुटुंबातील 7 जण वॉटर पार्क मध्ये गेले होते। वॉटर पार्क मधील 7 जणांचा सुरक्षा रक्षकांशी किरकोळ वाद झाला। त्यानंतर थेट कुटुंबियांना मारहाण करून खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला। मारहाणीत 2 महिला गंभीर जखमी झाल्या। नागपुरात रुग्णालयात खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय। दारू पिणाऱ्यांना जर दारू हवी असेल तर ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, अगदी काहीही करू शकतात आणि याचाच प्रत्यय आता आलेला आहे। एका तळीरामानं कमालच केली आहे, ज्याचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्काच बसणार आहे। पहा ही दृश्य। एका तळीरामानं दारूसाठी चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो चक्क पैसे घेण्याची जी छोटी खिडकी असते, जाळी असते, त्यातून तो दुकानात शिरलाय। अलगद दारूच्या दुकानात तो घुसलाय आणि त्यानंतर त्यानं दारू आणि पैशांवरती डल्ला मारला। नागपूरमधील एका दारूच्या दुकानातली ही घटना आहे। नागपूर पोलिसांनी या आरोपीला आता पेड्या ठोकल्यात। आता जरा शिक्षण विभागात काय घडतंय ते जाणून घेऊयात। राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुरुवात झालेली आहे। मुंबई पुण्यासह सगळ्याच शहरातल्या शाळांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। नवीन युनिफॉर्म घालून सगळे चिमुरडे शाळेत पोहोचलेत। केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा उत्साह दिसतोय। विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांना ग्रीटिंग कार्ड देऊन, फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। काही ठिकाणी फुलं देऊन तर काही ठिकाणी चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातंय। पुण्यातल्या भावे प्राथमिक शाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी। पाहूयात। परिपाटी नवीन दप्तर घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेला आजपासून सुरुवात झाली आहे। मुलांना नवीन पुस्तकं, नवीन भेटकार्ड त्यांना देऊन त्यांचं स्वागत करता येईल यासाठी आमची 12 तारखेपासून तयारी होती आणि यावर्षी विशेष असं झालेलं आहे की आम्ही शाळा रंगवलेली पूर्ण। मुलांसाठी आम्ही छान भेटकार्ड तयार केली, फुगे भेट दिलेली आणि खाऊ म्हणून त्यांना आम्ही लाडू, मोतीचुराचा लाडू की मुलांना जो आवडतो तो आम्ही त्यांना देणार आहोत आणि आजचा एकंदरीत खूपच छान उत्साह आहे। माझी 2 मुले या शाळेत आहेत, इयत्ता 2री वसंत आणि शरद गटामध्ये। स्वतः ठकारबाई छत्री घेऊन समोर गेल्या, समोरच्या बिल्डिंगमध्ये सर्व त्यांनी बघितलं। इथे पण ही पहिलीच्या मुलांमध्ये इतका उत्साह दिसत आहे। सर्वांचं औक्षण करून झालंय, ग्रीटिंग कार्ड सगळ्यांना दिलंय। बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। 14 जूनला RBK शाळेला धमकीचा मेल आला होता आणि या मेलनं एकच खळबळ उडाली। मेल पाहिल्यानंतर शाळेनं पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल असं सगळे जण दाखल झाले। 16 जूनला शाळा बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली होती आणि त्यानंतर आता शाळेच्या प्रशासनानं पोलिसांना हे कळवलं। बॉम्ब शोधक पथक, पोलीस घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण शाळेची तपासणी करण्यात आली। तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे। जे ऐकताय ते अगदी खरं आहे, कारण सोशल मीडियावरती तसा एक मेसेज व्हायरल होतोय। त्यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असा दावा केला जातोय। म्हणूनच याची पडताळणी करणं गरजेचं आहे, जी आम्ही केली आणि मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात। प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब, केंद्र सरकारची नवी योजना।
व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय. सरकारची योजना आहे, मग फॉर्म कसा भरायचा? नोकरीसाठी शिक्षण किती हवं? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात. केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार. यासाठी पुरुष महिला कोणीही अप्लाय करू शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत. कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते. सरकारी नोकरी असली की चांगला पगार, भत्ते, सुट्ट्या, सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात. यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात. आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे. मात्र हा दावा खरा आहे का, याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका. लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो. सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात. तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एका